आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर अशी देवांची देवपूजा केलेली आहे आणि या सुंदर दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे। तर चला आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया मग। हॅलो नमस्कार, मी ज्योतिष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। आणि आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पालखी सोहळा जो पार पडलेला आहे आणि आषाढी वारीच्या निमित्ताने काल परवाच आषाढी एकादशी झाली। मला 8 दिवसापासून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, पण व्हिडिओला थोडासा लेट झालेला आहे, त्याच्यासाठी सॉरी। आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पालखीच्या दिवशी आम्ही जो पंक्तीसाठी आम्ही गेलेलो होतो, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आमचं छान असं दर्शन पण झालं आणि आमची संपूर्ण फॅमिली, मामांची फॅमिली, सर्व मित्रमंडळी, सर्वजण आम्ही जेवढे जण एकत्र आलो होतो पंक्तीसाठी, माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी, आम्ही सगळ्यांनी फुगडीचा पण खूप छान असा आनंद घेतला। तो पण व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीवरून प्रस्थान झाल्यानंतर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूमधून प्रस्थान झाल्यानंतर जेवढे काही मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे तुमच्याकडून, माझ्या YouTube फॅमिलीकडून। त्यासाठी मला खूप आनंद होत आहे। भरपूर तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे आणि यापुढेही कराल अशी अपेक्षा आहे। त्याच्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी पण खूप इंटरेस्ट होतो। त्याच्यानंतर मी संत गजानन महाराजांच्या पालखीचा पण व्हिडिओ शेअर केलेला होता, त्या पण व्हिडिओला मला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे, त्याच्यामुळे मी भरपूर खुश आहे। आणि हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। खूप आनंद होता, खूप सगळेजण एकत्र आलेले होते, सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन भरपूर एन्जॉय केला। खूप छान वाटत होतं, एक वेगळा अनुभव आलेला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला तुमच्या सोबत शेअर करावासा वाटलेला आहे। माझ्या सासूबाईंनी पण यावेळेस फुगडीचा भरपूर आनंद घेतला, खूप छान फुगडी खेळत होत्या त्या पण। आणि यावेळेस आम्ही सगळ्यांनाच जेवढे तिथं कपल वगैरे अवेलेबल होते त्या प्रत्येकाला पण जोडी जोडीने फुगडी वगैरे खेळायला सांगितले आणि छान वाटत होतं। आणि इकडं पूर्ण रोडनी पूर्ण सगळ्या दिंड्या वगैरे पुढे जात होत्या आणि इकडे आमच्या फुगडे वगैरे खेळणं चालूच होतं, त्याच्यामुळे खूप छान आणि असा वेगळा अनुभव होता। आणि दरवर्षी आम्ही सगळे एकत्र येऊन असंच एन्जॉय करतो। पंगत पण छान अशी पार पाडली जाते आणि लहान मुलांनी पण सगळ्यांनीच एन्जॉय केला आणि मुलांना पण या गोष्टी आपण ज्या गोष्टी करतो त्या बघूनच मुलांच्या पण या गोष्टी लक्षात येत असतात आणि आपली संस्कृती काय आहे, आपले संस्कार काय आहेत, वारकरी संप्रदाय म्हणजे काय या सगळ्या गोष्टी अशा कार्यक्रमामधून असे ज्यावेळेस आपण पार पाडतो त्यामधूनच मुलांच्या लक्षात येत असतात, त्याच्यामुळे मुलांसाठी पण हे खूप छान होतं बघण्यासाठी। आणि आम्ही तर खूपच एन्जॉय केलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये जेवढे तुम्हाला जण दिसत आहेत, लेडीज असो जेंट्स असो, या सगळ्यांनीच पंक्तीसाठी भरपूर पळापळी केलेली आहे, धावपळ केलेली आहे आणि सगळ्यांनी मिळून ही पंगत व्यवस्थित अशी पार पाडलेली आहे। आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप असं छान वातावरण असतं, खूप सगळे एकमेकांसोबत एकदम हसून खेळून चष्टा मस्करी याच्यामध्ये सगळेजण छान एन्जॉय करतात, त्याच्यामुळे सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर मला पण खूप छान वाटतं। आणि दररोज सगळे कामामध्ये बिझी असतात आपल्या शेड्यूल मध्ये, त्याच्यामुळे वेळ काय कोणासाठी वेळ देता येत नाही, पण अशा काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येतो, त्याच्यामुळे खूप छान वाटलं। त्याच्यामुळे मी माझ्या YouTube फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता कंटिन्यू दिंड्या या
रोडनी जातच आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला यायला थोडासा वेळ आहे अजून, तर तोपर्यंत आम्ही इथं फोटोशूट वगैरे करून घेतलं, कारण सगळेजण एकत्र आलो होतो त्याच्यामुळे सगळ्यांनी छान असे फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आणि घरातून निघताना पण आम्ही लेडीजनी पण घरामध्ये फोटो वगैरे छान काढलेले होते. असतात या आठवणी असतात आणि त्या मला पहिल्यापासूनच मला आवड आहे फोटोमध्ये कॅप्चर करायची. जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल आलेला आहे तेव्हापासूनचे फोटो माझ्याकडे अवेलेबल आहेत, बऱ्याच वर्षापासूनचे. आवड असल्यामुळे या गोष्टी सहज होत असतात. आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन पण घेतलेलं आहे. फायनली तो पालखी आलेली आहे आणि लास्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत हा शेअर केलेलाच आहे. माऊलींच्या पालखींचं आमचं दर्शन झालेलं आणि पंगत पण आमची कशी पार पडली. मामांनी कसं परफेक्ट पंक्तीचं नियोजन पण केलेलं होतं, दरवर्षीच ते करतात. आणि इथं मी थोडस फक्त माऊलींचे पालखीचा थोडासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. परत एकदा माऊलींच्या पालखीचं दर्शन होण्यासाठी. आणि यानंतर मी रिद्धी सिद्धीच्या शाळेमधील पालखीचा सोहळा आषाढी एकादशी निमित्त खूप छान या शाळेमध्ये पण दरवर्षी छान सोहळा पार पडतो. त्याच हिशोबाने या वर्षी पण खूप छान असा आषाढी वारी निमित्तचा सोहळा पार पडलेला आहे. खूप छान छोटे छोटे मुलं सगळे वारकरी पोशाख करून आलेल्या होत्या. मुली तेवढ्याच छान दिसत होत्या, मुलेही तेवढेच क्यूट दिसत होते आणि सगळ्यांनीच खूप छान असं ड्रेसिंग केलेलं होतं. ते पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, त्याच्यासाठी मी काय सेपरेट व्हिडिओ केलेला नाही. या व्हिडिओमध्ये शाळेमधला क्लिप पण ऍड केलेली आहे. तर चला मग ते बघूया आपण आता. माऊली माऊली या सॉन्ग वरती खूप सुंदर असा मुलींनी पण डान्स केला आणि सगळ्याच मुली काष्टा साडी घालून आलेल्या, त्याच्यामुळे खूप छान दिसत होत्या. आणि त्यांचा
पूर्ण दोन्ही ताईंनी पण खूप छान अशी त्यांच्या डान्सची तयारी करून घेतली होती, त्याच्यामुळे खूप छान असा डान्स पार पडलेला आहे. आणि पूर्ण ते ग्राउंडवरती माऊली माऊली सॉन्ग हे पूर्णपणे असं घुमत होतं, त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं. आणि विठ्ठल रुक्माई वगैरे यांचा पण खूप छान असा मेकअप झालेला होता, ते पण लोक खूप छान दिसत होते. आणि असा आम्ही हा पालखी सोहळा शाळेमधला पण खूप एन्जॉय केला. मौली 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 रूप तुझे विठ्ठल 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 विठ्ठल. संपूर्ण ग्राउंडवरती एवढ्या छान आवाजामध्ये म्युझिक चालू होतं, त्याच्यावरती खूप छान अशा मुली डान्स पण करत होत्या. आणि संपूर्ण परिसर हा पूर्ण विठ्ठलमय झालेला होता. सगळ्यांच्या तोंडामध्ये माऊली माऊली रामकृष्ण हरी असे शब्द होते, त्याच्यामुळे मी पण स्वतःला कंट्रोल करू शकले ना. जोपर्यंत सॉन्ग चालू होतं तोपर्यंत माझ्या पण तोंडातून हे सॉन्ग कंटिन्यू येतच होतं. काय आवाज काय माझा चांगला नाहीये, पण तरी पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून या 2 ओळी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला काय ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे प्लीज माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. रामकृष्ण हरी.